बातमी ठाण्यातून समोर येते। ठाण्यातल्या कळवा रुग्णालयामध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। कोरोनासह अनियंत्रित मधुमेहामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तरुणावर 22 मे पासून उपचार सुरू होते। दरम्यान कोरोनासह अनियंत्रित मधुमेहामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। तर सध्या कोरोनाबाबत भीतीयुक्त वातावरण आहे। अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतात। या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय आणि हा मृत्यू कोरोनासह अनियंत्रित मधुमेहामुळे झाल्याची माहिती समोर येते आहे। या तरुणावर 22 मे पासून कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र या तरुणाचा मृत्यू झालाय आणि मृत्यूचं कारण हे कोरोना आणि सोबतच अनियंत्रित मधुमेह यामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। सध्या मुंबई, पुणे आणि काही भागामध्ये कोरोना रुग्ण आढळलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर ही बातमी समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, सध्या राज्यभर कुठेही मृत्यू झाला तर अफवा पसरवली जाते की हा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा रुग्णालयातून सुद्धा ही बातमी समोर येते आहे। वास्तव काय आहे? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यामध्ये मागील 3 दिवसांपासून 10 रुग्ण जे आहेत ते आढळले होते। कोरोनाचे रुग्ण आहेत, मात्र त्यांना सौम्य लक्षणं होती। मात्र 22 तारखेला जो 21 वर्षीय तरुण कळवा रुग्णालयामध्ये दाखल झाला होता, त्यानंतर काल त्याचा जो कोरोना रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आला होता। मात्र त्याला कोरोना सोबतच अनियंत्रित शुगर देखील होती। त्याचप्रमाणे त्याला छातीत इन्फेक्शन सुद्धा झालं होतं आणि आज सकाळी 6 वाजता त्याचा मृत्यू झालेला आहे। कोरोनाचा पहिला बळी म्हणता येईल। मात्र कोरोना सोबतच अन्य सुद्धा त्याला जे आजार जडले होते याच्यामुळे सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती कळवा रुग्णालयातील जे डॉक्टर आहेत त्यांनी दिलेली आहे। मात्र रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे। मागील 3 दिवसांपासून 10 रुग्ण जे आहेत ते सापडलेले आहेत। त्यामुळे विलगीकरण कक्ष असेल, त्याचप्रमाणे इतर ज्या उपाययोजना आहेत त्या जिल्हा शासकीय रुग्णालय असेल, त्याचप्रमाणे ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या आहेत। अतिरिक्त डॉक्टरांची टीम देखील सज्ज झालेली आहे, कारण पुन्हा हा कोरोना डोकं वर काढू लागलेला आहे। त्यामुळे योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत। या अनुषंगाने प्रशासन जे आहे ते कामाला लागलेलं आहे। मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आता या सगळ्या भागांमध्ये जी कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढताना पाहायला मिळत आहेत। जगदीश, कुणाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।